मराठा सेवा संघ धुळे व राष्ट्रीय मराठा सेवा संघ प्रणीत वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्षेतर्फे राष्ट्रीय वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न। शेकडोंच्या संख्येने वधूवर पालक उपस्थित। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील हिरेभवन येथील सभागृहात आज मराठा सेवा संघ प्रणीत वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष धुळे जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री कामाजी पवार हे अध्यक्षस्थानी होते, तर उद्घाटक व प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन इंजिनियर चंद्रशेखर शिकरे, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, जळगाव खासदार श्रीमती वाघ, नानासो विजय नवल पाटील, माजी खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार शरद पाटील, किशोरप्पा पाटील, सुनील महाजन, सुभाष देवरे, कैलास पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सोपान क्षीरसागर यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन, प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। तर वधूवर परिचय पुस्तिका प्रकाशन चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, अंमळनेर आमदार अनिल पाटील, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, पदवीधर आमदार नाशिक सत्यजित तांबे, धुळे ग्रामीण आमदार राघवेंद्र भदाने, राम भदाने, एरंडोल आमदार अमोल पाटील, उद्योजक बाळासाहेब BR भदाने, उद्योजक जिभाऊ हर्षवर्धन दैते, उपमहापौर मनपा ज्योत्स्नाताई पाटील, नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील, चंद्रकांत दादा पाटील, जयवंत दादा पाटील, विलासराव पाटील, RS पाटील यांच्या हस्ते सदर पुस्तक प्रकाशन करण्यात आले। वधूवर परिचय पुस्तिका प्रकाशन करण्यात आले। तर विशेष प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी GT देसले, माजी न्यायमूर्ती, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, अनिल पवार, नितीन कापडणीस, RR पाटील, राहुल पाटील, सुधीर देवरे, प्रकाश बाविस्कर, मनोज पाटील, संजय बोरसे, मनोज अण्णा पाटील आदी सर्वच या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी वधूवर व पालकांची भूमिका या संदर्भात या ठिकाणी ABP डॉक्टर बालाजी जाधव संत साहित्य अभ्यासक व्याख्याते यांचे या ठिकाणी व्याख्यान देखील पार पडले। तर कार्यक्रमाचे आयोजन वधूवर कक्ष जिल्हाध्यक्ष PN पाटील, कार्याध्यक्ष वधूवर कक्ष विजयकुमार ढोबळे, वधूवर कक्ष धुळे सचिव दिवान पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, सचिव डॉक्टर सुनील पवार व सर्व मराठा सेवा संघ प्रणीत वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक वधूवर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर अतिशय शिस्तबद्धपणे या ठिकाणी वधूवर पालक परिचय मेळावा या ठिकाणी पार पडला। तर या वधूवर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वधूवर व पालक उपस्थित झाले होते। सर आणि त्यांच्या सोबतच्या सर्व टीमला अहोरात्र मेहनत घ्यावी लागते। मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की दरवर्षी या पुस्तिकेच्या माध्यमातून जवळपास 250 ते 300 विवाह जुळून आलेले आम्हाला फोन आलेले आहेत। फक्त आम्ही इतर जे कमर्शियल मंडळ असतात त्यांच्याप्रमाणे अमुक विवाह आमच्या मार्फत जमला अशी जाहिरात करत नाही। त्याच्यामुळे तो आपला उद्देश नाही आणि आपला मराठा सेवा संघाचा मेळावा घेण्याचा मेन उद्देश आहे समाजाला दिशा देणं, समाजाचं प्रबोधन करणं, समाज बांधवांची सोय करणं। आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून पैसे कमवणे हा अजिबात उद्देश नाही। आपलं हे सर्व सेवाभावी काम आहे। इतर लोक सगळी माहिती दडवून ठेवतात आणि जितके चार्जेस देणार तेवढी माहिती देतात, तसं आपलं नाही। आपण सगळं ओपन काम आपलं सगळं ठेवलेलं आहे। ही जी मंडळी आहे सेवा संघाची वधूवर कक्षाला जी अहोरात्र मेहनत घेतात, 4 ते 6 महिने जवळपास मेहनत घेतल्यानंतर हा एवढा मेळावा यशस्वी करता येतो। आता आपण ज्या पुस्तिकेचं प्रकाशन करणार आहोत ती पुस्तिका बघितल्यानंतर तिचं काम सुद्धा पूर्ण करणं अतिशय कठीण काम आहे, परंतु वधूवर मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी अहोरात्र मेहनत घेऊन हे काम पूर्ण करत असतात। मला या ठिकाणी त्या सर्व जे त्यांना मदत करणारे PN पाटील सरांना त्या सर्वांचं नाव मी 2 मिनिटं या ठिकाणी
घेणं माझं कर्तव्य समजतो, कारण एवढी सर्व मेहनत घेतलेली असते. त्याच्यामुळे मी या PN पाटील सरांना मदत करण्याने सन्माननीय AB पाटील सर असतील, विजयकुमार ढोबळे सर आहेत, मधू बापू आहेत, दिवान पवार सर आहेत, सुनील पवार सर आहेत, नितीन पाटील, राजेंद्र मोरे, रंगा पाटील, गुलाबराव देवरे, अविनाश पवार, DT पाटील, संजय पाटील, साहेबरावजी देसाई, AB मराठे, BM भांबरे सर, अनिल भांबरे, अनिल आहिरे, उमेश शिंदे, त्यामुळे ही सर्व मंडळी अहोरात्र जी मेहनत घेत असते. आदरणीय मी आज सर्वांची अर्धा एक तास वेळ मागून घेतोय, कारण काय असतं माहिती का, आपण वर्षभर इथं जे काम करतो, आपल्याला जे लोक मदत करतात आणि हा समारंभ पार पडतो, तर त्याच्यासाठी सर्वांचं इथं कौतुक होणं आवश्यक असतं. आणि आपण हा हॉल जो आहे हा दिवसभरासाठी घेतलेला आहे. खाली सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या सत्रामध्ये अगदी निवांत इथं परिचयासाठी आपल्याला दिवसभर वेळ मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणीही चिंता करायची नाही. आणि जे बाहेर पुस्तिका आहे ती पण सर्वांना मिळणार आहे. फक्त बाहेर गावाला ज्यांना जायचं घ्या, म्हणजे मग सगळ्यांची सोय होईल. कोणालाही असं होणार नाही की आपल्याला पुस्तिका मिळणार नाही वगैरे. आणि जेवण वगैरे करून इथं दिवसभर आपल्याला परिचय करायचा आहे. त्याच्यामुळे घाई करण्याचं काही कारण नाही. आपल्याला हा जो धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर कक्षाच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या वधूवर कक्षाच्या माध्यमातून आज हिरे भवन येथे भव्य असा राष्ट्रीय वधूवर परिचय मेळावा पार पडत आहे. प्रचंड उपस्थिती समाज बांधवांची लाभलेली आहे आणि अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त अशा रेशीम गाठी पुस्तिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेलं आहे. ज्या पुस्तिकेच्या मदतीने वर्षभरामध्ये शेकडो विवाह जुळून येतात अशी उपयुक्त पुस्तिका आजपासून सगळ्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घेतला पाहिजे. आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या चिंतन मंथनातून गेले काही वर्षापासून आम्ही जे ठराव मांडतो ते पुन्हा मांडावेत. लग्नातल्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा ज्या सुरू झालेल्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत. याच्यासाठी समाज बांधवांनी एकमुखाने सर्व मताने काही ठराव, 7 महत्त्वाचे ठराव या ठिकाणी पुन्हा एकदा पारित केलेले आहेत. ते ठराव आपल्याला वधूवर मंडळाचे अध्यक्ष PN पाटील सर आणि कार्याध्यक्ष विजयकुमार ढोबळे सर आपल्याला थोडक्यात सांगतील. प्रत्येक कुटुंबातील जीवनाच्या प्रश्न म्हणजे विवाह, त्या विवाहाचं इव्हेंट झालेलं आहे. ते संस्काररूपी व्हावे. जे विविध स्वरूपाचे अनाठायी खर्चाचं स्वरूप वाढलेलं आहे. DJ नंतर प्री वेडिंग, तांदळाच्या अक्षताऐवजी फुलांचा वापर किंवा टाळी वाजणे, संगीत, मेहंदीचा जो कार्यक्रम आहे तो वाढलेला आहे. 3 दिवस एक दिवस तो वाढलेला आहे मेहंदीचा कार्यक्रमाचा. तो अशा विविध ज्या पद्धती आपण अवलंबतोय, वैदिक पद्धतीचा विवाह या टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण परिचय मेळाव्याच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. व ते ठराव पुन्हा मंजूर करण्यात येऊन त्या ठरावांची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मराठा सेवा संघ निश्चितपणे प्रयत्नशील आहे. अतिशय महत्त्वाचे ठराव समाज बांधवांनीच स्वीकारलेले आहेत आणि त्याप्रमाणे सर्व समाज बांधवांनी त्याची अंमलबजावणी करावी अशी माफक अपेक्षा या आजच्या या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व कार्यकारी मंडळ आणि वधूवर मंडळ करीत आहोत.